परीक्षा काळात स्वतःला घडवा आणि बदलत्या नवतंत्रज्ञानाला आत्मसात करा. विद्यार्थी मित्र प्राध्यापक रफिक शेख दिनांक 18 फेब्रुवारी 2024 रविवार रोजी निफाड एज्युकेशन फाउंडेशन संचलित श्रीराम कोचिंग क्लासेसमध्ये विद्यार्थी मार्गदर्शन आणि करिअर संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉक्टर APJ अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन परभणीचे संचालक विद्यार्थी मित्र प्राध्यापक रफिक शेख यांनी 10वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या मार्गदर्शन संवाद कार्यक्रमात परीक्षा काळातील अभ्यास नियोजन, ताणतणाव आणि भावनिक व्यवस्थापन, चांगल्या सवयी, मित्रमैत्रिणींचा संवाद, तंत्रज्ञानाचा अभ्यासासाठी पूरक वापर, विषयनिहाय अभ्यास नियोजन, आजच्या बदलत्या काळातील करिअरचा वेध घेणारं शिक्षण, आजच्या काळातील पालक आणि शिक्षकांची प्रभावी भूमिका इत्यादी आदी संदर्भात हसत खेळत विद्यार्थी मित्र प्राध्यापक रफिक शेख यांनी मार्गदर्शन केलं. या संवाद कार्यक्रमाचे संयोजन श्रीराम क्लासेसचे प्राध्यापक उल्हास पाटील यांनी केले, तर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी यांनी सहकार्य केले. सगळ्यांच्या समोर जायचं आणि म्हणायचंय, सगळ्यांना विनंती आहे, माझी 10वीची परीक्षा आहे, मला शांततेत अभ्यास करू द्या. आई ते रिमोट दे माझ्याकडे, मला अभ्यास करू द्या. मी जेव्हा टीव्ही पाहतो ना तेव्हा कुणीच बघायची मी एकटी टीव्ही बघतो. हे असला अभ्यास नाही, ते टीव्ही गेली चुलीत, मला फक्त माझा अभ्यासच मला फोकस करायचा. एक तुमच्या मायबापांसोबत प्रॉम्प्टली बोला, बाबा मला 70% पडतात हो, बापाला 90% गिफ्ट द्या ना. काय बिघडे कमी सांग, हरकत नाही. पहिले एक काम करा, 2 शाळा सगळं प्रॅक्टिकल हे ते वगैरे सगळे धंदे जर तुमचे संपले असतील, स्कूल डे सेंड ऑफ फंड ऑफ सगळं काय संपला असेल ना, तर स्वतःच एक छान तुम्ही आणि जर फेसबुक उघडलं आणि युट्यूब जर उघडलं ना, तर त्या फीड मध्ये तेवढंच कस्टमायझेशन करून नोटिफिकेशन ऍड करून ठेवायचं. एक्स्ट्रा एक पण सुद्धा नोटिफिकेशन दिसता कामा नये, एवढं बजावून ठणकावून सांगायचं त्या युट्यूबच्या हे आहे. कुठे आहेत आम्ही, आम्हाला वापरच करता येत नाही. मी दर दिवशी 2 नव्या गोष्टी शिकतो म्हणलं, एक टेक्निकली आणि दुसरी इंटेलेक्चुअली. पहिले एक काम करा, त्या मोबाईल फोन मधले अनवॉन्टेड. तर माझं नाव जान्हवी शर्मा. आज म्हणजे रफिक सरांनी जे सांगितलं म्हणजे ते म्हणजे जीवनात खूप महत्त्वाचं आहे. मी एवढं बोलत नाही, पण सरांनी आज मला बोलकं केलंय. आणि म्हणजे मला वाटायचं 10वी म्हणजे खूप काहीतरी म्हणजे टेन्शन यायचं मला 10वीचं, पण सरांनी आता तो ताण खूप हलका केलाय. आणि पुढच्या करिअरवर जास्त कॉन्सन्ट्रेशन करायचं, म्हणजे हेच ध्येय आहे आता माझं. 10वी तर अशी सगळेच पास होता, पण पुढचं खरंच जे करायचं त्याचं मार्गदर्शन आज मला भेटलं सरांकडून. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. अरे वाह वाह, बहुत सर. हे माझ्या आजच्या स्पीचचं सगळ्यात मोठी मला एक पावती म्हणलं. आज दिनांक 18 फेब्रुवारी 2024 रविवार रोजी निफाड येथील श्रीराम क्लासेसला माझी सदिच्छा भेट इथं झाली. आज 10वीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास आणि करिअर मार्गदर्शन करत असताना मुलांच्या अनेक प्रश्नांना उत्तर देताना अत्यंत आनंद झाला. मुलांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांपैकी त्यांच्या मनातील असलेली करिअरच्या बाबतीतली उत्सुकता आणि नुकताच आलेल्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेच्या संदर्भात असलेल्या अनेक अडचणीवर आणि प्रश्नांवर विस्तृत चर्चा करण्यात आली. मुलांनी दिलेला प्रतिसाद आणि त्यासोबतच संचालकांनी दिलेला वेळ या सगळ्यांचा सुंदर मेळ साधत मुलांना मागच्या 2 तासात संवाद रूपी हसत खेळत संवाद साधण्यात आला. उल्हास पाटील सरांचं अत्यंत मनापासून धन्यवाद. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.